So let us start with the universal gate. So I am going to start with the first gate, and that is known as NAND gate. Okay, see, you just observe NAND. How can we write the NAND? NAND means not plus and. Okay, so this is also belongs to the category of derived gates, because NAND gate can be obtained by using two gates, AND gate and NOT gate. These are the two basic gates which are used to implement the NAND gate. So how to implement that, you just observe. Okay, it is not plus and, so I am drawing first and here. Is it? Sorry, this is AND gate with two inputs A and B. Okay, as it is followed by the NOT, I am drawing here the symbol of NOT. Is it? So this is the symbol for NAND gate. So what is the output of first gate? Y is equal to A dot B, because AND performs the लॉजिकल मल्टिप्लिकेशन. पहिल्या गेटचं आउटपुट काय येणार? y इज इक्वल टू ए डॉट बी, कारण हा लॉजिकल मल्टिप्लिकेशन करतो. आता हे जे पहिल्या गेटचं आउटपुट आहे ते कुणाला दिलं आहे? आपण नॉटला दिलेलं आहे. नॉट काय करतो तर इन्व्हर्ट करतो, इनपुट जे असेल त्याला इन्व्हर्ट करतो. आता त्याला इनपुट काय गेलं? y इज इक्वल टू ए डॉट बी, म्हणून आउटपुटला काय येईल? y इज इक्वल टू ए डॉट बी बार. सो नॅन्ड गेटचं बुलियन इक्वेशन काय झालं? y इज इक्वल टू ए डॉट बी बार. आलं लक्षात? आता ही जी आहे सर्किट सिम्बॉल मी परत खाली ड्रॉ करते. ओके, म्हणजे आपण जो यूज करणार आहोत प्रॅक्टिकली तो सिम्बॉल कसा असेल बघा. टू इनपुट्स आहेत. ओके, आणि आपण नॉट गेटच्या ऐवजी मी काय करते, याला बबल लावते आणि ड्रॉ करते. म्हणजे इनपुट काय झाले? ए बी, आणि आउटपुट काय झालं? y इज इक्वल टू ए डॉट बी बार. सो दिस इज व्हॉट सिम्बॉल ऑफ नॅन्ड गेट. ओके, आता ह्या नॅन्ड गेटचं आपण ट्रूथ टेबल बघूया. ओके, ट्रूथ टेबलसाठी आपण परत पुढे जाऊया. सो आय एम ड्रॉइंग हिअर ट्रूथ टेबल फॉर नॅन्ड गेट. वन्स अगेन, व्हॉट इज मीन बाय ट्रूथ टेबल? ट्रूथ टेबल म्हणजे काय? इट इज नथिंग बट द रिलेशन बिटवीन इनपुट अँड आउटपुट. ओके, सो सियर इथे बाजूला मी सिम्बॉल ड्रॉ करून ठेवते म्हणजे आपल्याला इझी जाईल. टू इनपुट्स ए B and y is equal to a dot b bar. This is the symbol for NAND gate. Okay. Okay. Now see, two inputs are there. Hence, there are how many combination? 4 combinations. So I am drawing here a, b. Okay. Y is equal to a dot b bar. So 4 combinations are like this: 0 0, 0 1, 1 0 and 1 1. So this is the 4 combinations that we have at the input. Okay, now let us start the explanation. Okay, now see, let us consider the first condition. 0 0. If A is 0, B is 0. Okay, this what is the output of AND gate? 0. But here we are connected NOT gate. म्हणजे आता AND गेटचं जर 0 0 इनपुट असेल, फक्त AND गेटचा विचार केला तर आउटपुटला काय येईल? 0. पण आपण याला नॉट कनेक्ट केलं आहे म्हणून 0च्या ऐवजी काय होईल? नॉट लावल्यामुळे 1. ओके, म्हणजे आपण काय करतोय? AND गेटला एक्झॅक्टली रिव्हर्स करतोय. AND गेटचं आउटपुट आपण काय करतो? इन्व्हर्ट करतोय, आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण? AND प्लस नॉट. दॅट इज व्हॉट? NAND. ओके, पुढची कंडिशन घ्या. 0 1. 0 आहे, हा 0 ठेवला आणि खालचा काय केला आपण? 1. 0 1 असेल तर AND गेटचं आउटपुट काय येतं? परत 0 येतं, पण आपण नॉट कनेक्ट केलं आहे म्हणून NAND गेटचं आउटपुट काय येणार? 1. तीच कंडिशन 1 0 साठी हा 1 आहे, 0 साठी सेम कंडिशन येणार, आउटपुट काय येणार? 1. म्हणजे पहिल्या 3 कंडिशनसाठी आउटपुट काय आलं? 1 आलं. मग लास्ट कंडिशन काय बघा? 1 1. म्हणजे दोघंही इनपुट जेव्हा 1 1 असेल तेव्हा AND गेटचं आउटपुट काय येतं? 1. पण आपण नॉट लावलं आहे त्यामुळे आउटपुट काय येईल? 0, कारण तो ANDला काय करतो? नॉटमुळे इन्व्हर्ट करतो, म्हणून 1 1 असेल तेव्हा AND गेटचं आउटपुट काय येतं? 0. सो दिस इज नोन ॲज universal gate, that is what? NAND. Okay, now let us move towards the second universal gate, and which is that? मी तुम्हाला सांगितलंय सेकंड युनिव्हर्सल गेट कुठला असेल? मग
तर त्याचं नाव आहे, सेकंड युनिव्हर्सल गेटचं नाव आहे नॉर. परत बघा, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे युनिव्हर्सल गेट हा काय आहे, तर हा डिराइव्ड गेटच आहे. मग हा कसा डिराइव्ड केलेला आहे, ऑर आणि नॉट, म्हणजे नॉट प्लस ऑर प्रोव्हाइड्स यू नॉर गेट. ओके, दोघं मिळून तुम्हाला काय देतात, तर नॉर गेट देता. ओके, मग आपण परत सिम्बॉलिकली जाऊया. ऑर गेटचा सिम्बॉल मी इथे ड्रॉ करते. दिस इज ऑर गेट विथ 2 इनपुट्स ए बी. त्याला काय लावायचा, नॉट गेट. ओके, काय झालं मग इथे आउटपुट काय येणार, y इज इक्वल टू ए प्लस बी. ऑर गेटचं आउटपुट त्याला नॉट लावलंय, म्हणजे आउटपुट कुणाकडे केलं आपण, नॉटला. नॉट काय करेल, त्याला इन्व्हर्ट करेल, म्हणून y इज इक्वल टू काय झालं, ए प्लस बी बार. ओके, म्हणजेच काय, नॉर गेटचं बुलियन इक्वेशन काय झालं, y इज इक्वल टू ए प्लस बी बार. ओके, मग आता हाच सर्किट सिम्बॉल मी परत वेगळ्या पद्धतीने ड्रॉ करते. नीट ऑब्झर्व करा. हे बघा, हा ऑर गेट, याला लावलं मी. ओके, सो ए बी, y इज इक्वल टू ए प्लस बी बार. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ नॉर गेट. नाव लेट अस मूव टुवर्ड्स दी ट्रूथ टेबल. आता आपण ट्रूथ टेबलकडे वळणार आहोत. ओके, बघा, ट्रूथ टेबल म्हणजे काय, परत कॉम्बिनेशन ऑफ इनपुट अँड आउटपुट. सो आय एम ड्रॉइंग हिअर द ट्रूथ टेबल फॉर नॉर गेट. ओके, बघा ट्रूथ टेबल कसा ड्रॉ करायचा. तर ट्रूथ टेबल मी ड्रॉ करते. परत त्या ठिकाणी किती कॉम्बिनेशन्स आहे, ट्रूथ टेबल म्हणजे इनपुट आणि आउटपुटमधलं रिलेशन. ओके, आपल्याला समजून घेण्यासाठी मी ते नॉर गेटचा सिम्बॉल ड्रॉ करते. इट इज अ सिम्बॉल लाईक धिस. ओके, ज्याला 2 इनपुट आहे, ए बी, y इज इक्वल टू ए प्लस बी बार. ओके, 2 इनपुट्स ए बी आणि ह्या ठिकाणी आउटपुट y इज इक्वल टू ए प्लस बी बार. ओके, 4 कॉम्बिनेशन 0 0 0 1 1 0 आणि 1 1. ओके, सो सी द एक्सप्लेनेशन. आता याचं एक्सप्लेनेशन आपण 1 बाय 1 बघूया. ओके, नाव सी, जेव्हा 0 0 इनपुट असेल, बघा हे 2 इनपुट काय झाले, 0 झाले, त्यावेळी आता आम्ही बबल जर विसरला तर हा ऑर गेट झाला. 0 0 इनपुट जेव्हा मी ऑर गेटला देते ते आउटपुट काय येतं, 0. पण ऑर गेटला आउटपुटला पण नॉट लावलंय, मग 0चं काय होईल, 1. सो 0 0 इनपुट असेल तेव्हा आउटपुट काय येतं आहे, ह्या ठिकाणी 1. एक्झॅक्टली कुणाच्या रिव्हर्स आहे हे, ऑर गेटच्या, म्हणून याला काय म्हणतो आपण, नॉर गेट. आता पुढचं घेऊया आपण 0 1. 0 1 इनपुट जेव्हा ऑर गेटला देतो तेव्हा ऑर गेटचं आउटपुट काय होतं, 1, म्हणून नॉर गेटचं काय होईल, 0. इथे आला 0. पुढच्या कंडिशनला सेम, जेव्हा 1 1 इनपुट असेल तेव्हा काय होईल, ऑर गेट आहे, 1 1 इनपुट असताना आउटपुटला काय तो 1. हा 1 झाला ऑर गेटचा आउटपुट, म्हणून नॉर गेटचं काय येणार, 0. ओके, म्हणजे इथे काय आला, 0. सो दिस इज द वर्किंग ऑफ नॉर गेट. ओके, नाउ लेट अस हॅव द लास्ट कॅटेगरी and that category is known as derived gate. ओके, सो आपण बघूया. पहिला डिराइव्ड गेट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते आणि पहिल्या डिराइव्ड गेटचं नाव आहे, सो दिस द कॅटेगरी दॅट इज डिराइव्ड गेट्स. इज इट ओके? सो दिस इज द नेम ऑफ द कॅटेगरी डिराइव्ड गेट्स. पहिला गेट इथे मी तुम्हाला शिकवते एक्झॉर गेट. ओके, आता एक्झॉर गेटचं बुलियन इक्वेशन लिहून घेऊया आधी, कारण त्याच्यावरूनच आपल्याला पुढे जायचं आहे. सो एक्झॉर गेट y इज इक्वल टू ए एक्झॉर्ड विथ बी. ह्या ठिकाणी प्लस साईन गोलमध्ये लिहिलेलं आहे, म्हणून याचा लॉंग फॉर्म काय, एक्सक्लुझिव्ह ऑर. दिस प्रोव्हाइड्स यू द एक्सक्लुझिव्ह फंक्शन, म्हणून याला म्हणतो आपण एक्झॉर गेट. पण याचं बुलियन इक्वेशन कसं आहे बघा, ए बार बी प्लस ए बी बार. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये आपण तिघही बेसिक गेट्स वापरलेले आहेत, म्हणजे एक्झॉर गेट
आपल्याला तयार करण्यासाठी 3 बेसिक गेट्स वापरावे लागतात, म्हणून याला म्हणतो आपण डिराइव्ड गेट्स. मग कुठले 3 बेसिक गेट्स आहे? तर हा बार म्हणजे काय झाला, या ठिकाणी नॉट गेट, हा डॉट म्हणजे काय झाला अँड गेट, आणि प्लस म्हणजे काय झाला ऑर गेट. म्हणजे 3 गेट्स वापरतो आपण. कुठले कुठले? तर नॉट, ऑर आणि अँड. तर आपण याचं डेरिवेशन बघणार आहोत. याचं डेरिवेशन म्हणजे हा कसा इम्प्लिमेंट ड्रॉ करायचा ते बघणार आहोत. परत मी ते लिहिते, ए बार बी प्लस ए बी बार. ओके, सियर. आता ही पहिल्या टर्मपासून आपण सुरुवात करूया, ए बार बी. तर मी आधी काय करते, हा ड्रॉ करते अँड गेट. ओके, ज्याला 2 इनपुट्स आहेत, एक आहे ए, दुसरा आहे बी. पण हा ए बार आहे, फक्त ए आहे का? नाही. म्हणजेच काय कनेक्ट केलेला असेल इथे? नॉट गेट. ओके, म्हणजे जर हा ए घेतला तर आउटपुटला काय येणार? ए बार, आणि हा फक्त काय आहे? बी. म्हणजे ह्या पहिल्या अँड गेटचं आउटपुट काय झालं? ए बार बी. ओके, दुसरा बघा, मी इथे दुसरा ड्रॉ करते गेट, आणि त्या गेटचं इक्वेशन आहे ए डॉट बी बार. म्हणजे ए असाच घ्यायचा आहे आपल्याला, पण बीचं काय? बी बार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला परत काय वापरायला लागेल? नॉट गेट. म्हणजे इथे बी दिला तर इथे काय येईल? बी बार. मग याचा आउटपुट काय येईल? ए बी बार. ओके, म्हणजे मिळाल्या ह्या 2 टर्म्स. पहिली टर्म आहे ए बार बी, ती इथे मिळाली. दुसरी आहे ए बी बार, ती इथे मिळाली. ओके, दोघांना काय करायचं आहे आपल्याला? ऑर करायचं आहे, म्हणजे ॲड करायचं आहे. म्हणून इथे मी तिसरा गेट वापरते. ओके, म्हणजे आउटपुट काय येईल बघा, हा ऑर गेट काय करेल? ॲडिशन करेल, आणि आउटपुट काय येईल? वाय इज इक्वल टू, पहिला आहे ए बार बी प्लस दुसरा आहे ए बी बार. ओके, अशा प्रकारे आपल्याला एक्झॉर गेट जेव्हा बिल्ड करायचं असेल तेव्हा काय करायला लागतं आहे? तर नॉट, अँड आणि ऑर तिघही बेसिक गेट्स वापरावे लागत आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण? डिराइव्ड गेट. ओके, आपण मग आता हा गेट जो आहे एक्झॉर गेट, ह्या गेटचं काय बघणार आहोत? ट्रूथ टेबल. अगेन आय एम गोइंग टू रिपीट. ट्रूथ टेबल मीन्स फॉर एक्झॉर गेट, ट्रूथ टेबल मीन्स the relation between input and output. So I am drawing here input and here you have the output. Okay, inputs दोन आहेत a b, y is equal to a XORed with b. Okay, c 0 0 0 1 1 0 1 1. ओके, जेव्हा 0 0 इनपुट असेल तेव्हा आउटपुटला 0 येतो. 1 1 इनपुट असेल तेव्हा आउटपुटला काय येतो? एक्झॉरचा 0 येतो. म्हणजे सेम इनपुट कंडिशनसाठी आउटपुट काय येते? 0. मग जेव्हा इनपुट कंडिशन वेगळ्या येतात, म्हणजे एक वेगळी असते दुसरी वेगळी असते, त्यावेळी आउटपुट काय येतं? 1. ओके, सो दिस इज व्हॉट एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. हे त्याचं एक्सक्लुझिव्ह वर्किंग आहे. सेम इनपुटसाठी आउटपुट 0 आणि डिफरंट इनपुटसाठी आउटपुट 1. दिस इज नोन ॲज एक्सक्लुझिव्ह ऑर गेट.